क्रिकेटमध्ये जिगरबाज, एक मन मिळावू दिलदार असा कसा असावा मित्र, जाणून जाण्यासारखा असावा मित्र. निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस हे लिहिलंय पप्पांना त्याच्या फ्रेंड्सले. आणि आज आहे मस्त जंक्शन पार्टी. बाबाला बर्थडे कर विश, बाबाला बर्थडे विश कर. आमची तयारी मटन चिकन आणि मटन कोण आणणार आहे? 15 किलो अंकुश दादाला पाठवा. वैष्णवी बनवते केक पप्पांच्या बर्थडे साठी. केक बनवलेला आहे. मँगो खातो, इटिंग मँगो. दे मला, दे तुला शोनू. आय्या माझं चोनू, माझा पोस्टा. आय्या डायरेक्ट मँगो खाल्ला. डायरेक्ट मँगो खाते तू. कशा खातो मँगो? अशा नाही खायच्या. आय्या हा बघ, साल पण खाशील. मँगो खातात. कोणी अशी मँगो खाल्लेले? एक केक बनवलेला आहे. 2 केक्स. केक कोणाला? केक चनू बाबाच्या ना. बाबांसाठी केक बनवला आपण. तो गाव कर. कशी करते तुला तू गाऊ? गाय ग चल झोपी कर तू. बाबा झोपला. बाबा 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 माझा बाबा. माझा बाबा. बाबा कोणाच्या? कोणाच्या बाबा? तुझ्या? तुझ्या बाबा? कोणाच्या बाबा? माझा आहे बाबा. माझा आहे बाबा. हो माझा आहे बाबा. कोणाच्या बाबा? माझा आणि डॅडूचा आहे बाबा. डॅडूचा आहे बाबा. कर गाऊ. गाऊ कर तू. झोपी कर. जा साखरेत जा. जा तुमच्या बाबांची बाबाकडे जा. जा मामाकडे. मामाकडे जा. जा मामाकडे. बाबा माझा आहे. बाबा माझा आहे. तुझ्या साखरेत मामाकडे. कसला बनवतेस केक? रसमलाई बनवलाय, एक मँगो बनवलाय. वा, तर रसमलाई आणि मँगो एन्जॉय करणार आहोत केक मध्ये. बोल. हे गाइज, वेलकम यू बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल दॅट इज कॉलिन पायलट. बोल. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल दॅट इज कॉलिन पायलट. कशा बघते छोनू? झोपून उठलीस ना आता? बर्थडे कोणाचा? केक? शी, ते चप्पल. Baba, I've just colored my hairs. Can you see? And done the Botox to my hairs. After a long time, how you're liking it? Let me know. आणि आज आहे पप्पांचा 58th बर्थडे. yesterday only he got retired.
from Revenue Department in Maharashtra session, and we have decided to celebrate him. It was all surprise. So we have planned a beach party. So सगळं function आणि सगळी तयारी चालू आहे. It was all very sudden plan and we planned it yesterday only, day before yesterday only. Though we were gonna plan, but because though we were planning, but we thought of skipping it. Then again we thought of celebrating it. तर मग तयारी चालू आहे बीचवर. इथे केक बनवते वैष्णवी आणि खूप सारं काय काय आहे. तर मजा आमची बघा, एन्जॉयमेंट बघा. तर मजा बघा आमची, एन्जॉयमेंट बघा व्हिडिओमध्ये पुढे. तर चला जाऊन बघूया कशी चालू आहे तयारी बीचवर. बीच लोकेशन, that's a beach over here and that's what they have got. Everything is getting set up. चालू आहे आमचं डेकोरेशन, ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. हो, सो दॅट्स हाऊ इट्स गेटिंग डेकोरेटेड. सो मस्त आम्ही बीचवर हे घेतलं आहे, दॅट्स रेवदंडा बीच आणि तो आहे कोर्लेचा किल्ला. That's how the arrangement is there. जेवणाचं पण चालू आहे. विनीत आलाय मदतीला, नुसता बसून आहे, काय मदत काय केली नाही. आणि इथे मस्त असं चालू आहे डेकोरेशन आणि जेवण बनवतात त्या बाजूला. ऑल दी कुक्स अँड ऑल आर ओव्हर देअर. दे आर मेकिंग मटन आहे, चिकन आहे, सगळं काय भरपूर आहे. सो लॉट ऑफ ड्रिंक्स. देयर इज ऑल्सो अ ड्रिंक पार्टी. आमची अशी पार्टी असते, अलिबागवाले बीच पार्टी. मस्त मटण. Set for attending birthday party of my dad. अजून निघायचं आहे, आम्ही रेडी झालो. मत दिसतेले. आवडलं तुला ड्रेस? आतून घेतला ड्रेस, आवडलं तुला? विवांचा हा डान्स आहे जमल जमलू सॉन्गवर. Everyone is enjoying? Yes, no? Please say something. आवाज नाही येता कोणाचा? आज आपल्या सगळ्यांचा जानू अप्पाचा 58th बर्थडे आहे आणि रिटायरमेंट सुद्धा आहे. सो सगळे जमा व्हा इकडे. पिणारे पण सगळे या जवळ, खाणारे पण या. Another 5 minutes and everyone get together. मैं तेरे कुर्बान. Everyone. मैं तेरा तू मेरी जाने. बोला
सारा हिंदुस्तान. असं वाटतं तुम्हाला प्रोग्राम मस्त ना एकदम 5 मिनिटात सगळे रेडी व्हा, सेलिब्रेशन चालू करूया. मी कशी दिसते खाऊन घ्या, मस्त पिऊन छान घ्या, दिसते. सगळं चालूच एकदम. राहणार आहे आपला प्रोग्राम. काय मामी ड्युटी फोर. सगळे प्रेझेंट आहात का? मध्ये So जाऊ let's get started and celebrate the evening. So 1966, 1st June, because त्यांच्या आई वडिलांना त्यांचा बर्थडे माहिती नाहीये डेट. So 1st June as they get admitted into school on that date. So 1st June 1966 पप्पांचा बर्थ झाला. देन खूप गरीब घरातून त्यांचा जन्म झाला. आजी आणि बाबांनी खूप 66 पासून त्यांचा जो प्रवास होता तो खूप खडतर होता. आणि आजी तसं आम्ही स्टोरीज ऐकल्यात सगळ्यांकडून, तर आजी खूप आमची कष्ट करून रामराजला वगैरे विकायला पायी चालत जायची. आज त्या वेळेला ट्रान्सपोर्टेशन नव्हतं आणि बस वगैरे खूप लिमिटेड असायचे. आणि पप्पा फिशिंग करून त्यांचं एज्युकेशन पप्पांनी कंप्लीट केलं. आणि ते इंटरव्ह्यूज देत राहायचे सगळीकडे, एक्झाम्स देत राहायचे. आणि 1989मध्ये पप्पांचा आणि मम्मीचा आशा पांडुरंग दळणे हे आशा हाले झाले. 1989मध्ये यांचं लग्न झालं. आणि 1990मध्ये पप्पा तलाठी म्हणून जव्हारला रुजू झाले. तर जव्हार म्हणजे आता सुद्धा तो खूप खेडेगाव आहे. म्हणजे आता सुद्धा जर गेलो, कोण नवीन माणसाला आम्ही नेलं की एवढ्या वर्षात आधी जानू इथे कसा राहिला, हे त्यांना आता सुद्धा प्रश्न पडतो. तर 1990मध्ये पप्पा तिथे होते टू 96 मध्ये. आणि 96 मध्ये डायरेक्ट आले ते रेवदंड्याला. रेवदंडा त्यांचं मूळ गाव. रेवदंड्याला आल्यानंतर त्यांची रेवदंड्याला पोस्टिंग होती. त्यानंतर नागावला पोस्टिंग होती. नागावला सगळ्यात जास्त कालावधी त्यांचा होता, तो 9 वर्षाचा. आणि तिकडेच त्यांची फेम म्हणा सगळं त्यांनी हे केलं. आणि जव्हार म्हणजे आता सुद्धा जव्हार आमचं एक फॅमिलीच आहे. म्हणजे ते जिकडे कोणाला जातात, जिकडे कोणाला भेटतात ते त्यांचे होऊन जातात, समोरच्या माणसं त्यांची होऊन जातात, असा त्यांचा स्वभाव आहे. म्हणजे कोणी गरीब असू श्रीमंत असू, त्यांनी कधी भेदभाव केला नाही कोणामध्ये. सगळे इक्वल. गावातली कुठलीही मुलं असू दे किंवा कोणतंही काम त्यांच्याकडे येऊ दे ऑफिसमध्ये, सगळ्यांना त्यांनी इक्वल ट्रीट केलं. आणि नागाव नंतर ते नांदगावला होते, त्यानंतर पेणला आणि मग मिठेघरला सुद्धा होते. तर काल 31 मे 2024 काल त्यांची रिटायरमेंट झाली तलाठी म्हणून पेण तहसीलमधून. तर त्यांचा हा प्रवास खूप अपडाऊन्स पण आले त्यामध्ये त्यांच्या प्रवासात. आणि एक दुःखदायक बातमी होती ती लास्ट इयर जी त्यांना आजारपण आलं, जेव्हा कॅन्सर आम्हाला समजलं की पप्पांना कॅन्सर डिटेक्ट झाला. सो मी एकटी हॉस्पिटलला होती आणि मम्मी होती. मम्मी आणि पप्पा होते पण मी तिथे एकटी होती आणि निनाद घरी होता. तर त्यांना जबरदस्ती हॉस्पिटलला नेऊन त्यांचे टेस्ट करवले आणि तेव्हा एक एक टेस्ट केल्यानंतर समजलं की त्यांना 4th स्टेज कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि आम्ही म्हणजे त्यांना बेस्ट टू बेस्ट डॉक्टर्स जिथं अवेलेबल होतील तिकडे त्यांना ट्रीट केलं. जसलोक आमचं देऊळ बनलेलं होतं 1 महिन्यासाठी. म्हणजे डॉक्टर्सला सुद्धा त्यांनी अपेक्षा सोडलेली, पण त्यांची विल पॉवर जी आहे त्यातून त्यांना एवढं स्ट्रेंथ भेटली. आणि देवाच्या कृपाने तुमचं सगळ्यांचं प्रेम पण एवढं आहे त्यांच्यावर, त्याच्यामुळे त्यातून ते स्ट्रगल करून आज आपल्या समोर आहेत आणि एकदम हेल्दी आणि फिट आहेत. त्यांना अजून सुद्धा कोण बाहेर रेवदंड्यात ते बाईक घेऊन आता सुद्धा जातात.
ज्यांना माहिती नाही की त्यांना आजार झालाय आणि त्यांना नंतर समजतं, अरे पण जानू तर मला दिसला इथे, तो तर छान दिसतो. दॅट्स अ विल पॉवर. तर त्यातूनच त्यांनी आम्हाला सुद्धा बेस्ट एज्युकेशन, म्हणजे त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला नाही शिक्षण मिळालं पण मी माझ्या मुलांना शिक्षण दे. तर आम्हाला बेस्ट एज्युकेशन दिलं. CBSE बोर्डमध्ये आम्ही शिकलो. मी 2009ला फिलिपिन्सला गेली, तेव्हा लहानच होती मी, म्हणजे जस्ट 18 इयर्स. आणि जेव्हा मी पप्पांना बोलली, पप्पा मला बाहेर जायचं आहे, मला पायलट बनायचं आहे, तर असं त्यांच्या तोंडातून एकदा सुद्धा नाही आलं की नाही, की तू एकटी कशी जाशील, की तू कसं करशील. त्यांचं एकच होते, तू जा, मी करेन, जेवढं माझ्यात होईल मी करेन. ते त्यांचं सपोर्ट होतं. इवन मम्मीचं पण आणि पप्पांचं दोघांचं पण खूप सपोर्ट होता. तर तिथे सुद्धा मला खूप स्ट्रगल करावं लागलं. अँड मी बरेचदा त्यांना बोलली की नाही मला नाही जमत आहे, मी येते. पण त्यांचं एकच होतं की नाही, तू गेलीस, तू पूर्ण करून यायचं. आणि जे काय आहे मी आज त्यांच्यामुळे आहे. आज 6 वर्ष मी एअरलाईन्समध्ये आहे. 232 पॅसेंजर्सला घेऊन रोज फ्लाय करते. आणि फ्लाय केल्यानंतर त्यांचा एक कॉल असतो आणि त्यांना कधी कधी माहिती सुद्धा नसतं की मी कुठे आहे, इंडियात आहे की बाहेर आहे. ते कधी कधी आई वडिलांना माझ्या माहिती पण नसतं, किंवा कारण का माझा स्केड्यूलच असा असतो की त्यांना रोज नाही सांगतात किंवा आमचा कॉन्टॅक्ट नाही होत बरेच दिवस. पण जेव्हा काही कॉन्टॅक्ट होतो काय होतो, मग पप्पा विचारणार कशी होती फ्लाईट, कशी होती लँडिंग टेक ऑफ, कोण होतं कॅप्टन. म्हणजे हे सगळं खूप छोट्या गोष्टी आहेत पण ते खूप मॅटर करतात. राहिली गोष्ट माझ्या भावाची, निनादची, तो सुद्धा म्हणजे पप्पांचं असं होतं की ही गेली बाहेर, मग हा सुद्धा गेला पाहिजे. 2013ला निनाद इंग्लंडला गेला. लेस्टर स्कूल ऑफ आर्किटेक्चर मध्ये त्याने आर्किटेक्चर केलं. आणि आता तो आपलं बोटीचं म्हणजे फिशरीज मध्ये तो खूप चांगल्या आज स्टेबल म्हणू शकतो आपण. आज तो आईस फॅक्टरीचा मालक आहे, त्याच्याकडे आज बोट आहे. आणि एवढा हुशार माझा भाऊ आणि मी म्हणजे जे काय आहोत पप्पांपासून आहोत. आणि पप्पांचं एकच म्हणणं होतं की जे काय तुम्ही कराल त्यात मास्टर व्हा तुम्ही. आणि कारण का ते सुद्धा शोनू आणि ते सुद्धा त्यांच्या कामामध्ये मास्टर आहेत. आणि आमचं पिल्लू विवान निनाद हाले हा होता आमच्या आयुष्यात, म्हणून आमचा जो लास्ट इयर एवढा खराब होता, म्हणजे खूप डाऊन्स आले, तर त्याच्यामुळे आम्हाला खूप धीर मिळाला विवानपासून. आणि त्याचा खूप जीव आहे, जीवापाड. तो आजी आजोबांसोबत एवढा राहतो की त्याला दुसरं कोणी नको, है ना बाबू. तर अशी आपण आता मी छोटीशी स्पीच दिली. आणि हां, अजून एक सांगायचं की पप्पांचं एक क्रिकेटचं जे आवड आहे ती सांगायची होती की पप्पा असे सुद्धा क्रिकेट खेळायचे, पण ते त्यांच्या ऑफिस थ्रू पण खेळायचे. आणि ते ऑफिसचे कोकण डिव्हिजनचे कॅप्टन सुद्धा होते. आय डोंट नो द ड्युरेशन, पण 5 वर्ष काहीतरी ते कोकण डिव्हिजनचे कॅप्टन होते. आणि ॲट द एज ऑफ 50, जेव्हा त्यांचं 50 एज होतं तेव्हा त्यांनी 50 रन्स मारलेले होते. आणि ते पण नॉर्मल टेनिसवर नाही, सीझन बॉलवर. आणि म्हणजे त्यांची एवढी हाऊस, स्वतः ते क्रिकेट ऑर्गनाईज करायचे. नाईट मॅचेस असो रेवदंड्यामध्ये किंवा अलिबागमध्ये किंवा इकडे रेवदंड्यामध्ये सगळीकडे क्रिकेट ऑर्गनाईज करायचे. आज सुद्धा त्यांचं क्रिकेटवर तेवढंच प्रेम आहे. तर छोटीशी नोट मी इथेच माझी संपत आहे. तुम्हाला कशी वाटली सांगा मला. थँक्यू. सो करूया इव्हनिंग आपली सुरुवात. पप्पा या, सगळे या, हजर व्हा. नको, काकांना बोलायचं आहे. पप्पांचे मित्र आहेत, ते जवारचे डावनूचे आहेत. ते पप्पांसोबत क्रिकेट खेळायचे. तामोरे काका. थँक्यू. माझे मित्र जानू तात्या, आम्ही त्यांना तात्या म्हणायचो. आम्ही जव्हारला एकत्र क्रिकेट खेळायचो. मी जव्हारहून 20 किलोमीटर लांब राहायचो, पण आम्ही दर्या सारंग टीम होती. त्या दर्या सारंग टीममधून मी, जानू तात्या, अनिल तामोरे, आमची गट्टी मैत्री होती. आज माझ्या डोळ्यात अश्रू येतात कारण जानू तात्या मला 35 वर्षांनी भेटला. आज मी त्यांना बर्थडेचा विश केला तेव्हा ते बोलले, अरे मी रिटायर पण झालो, तुला यायचं आहे.
1 वाजता त्यांना फोन केला. मी लगेच मिसेसला फोन केला, आपल्याला जायचं आहे, कपडे तयार कर. मी होतो बाहेर. मी त्या शब्दावर पटकन निघून आलो. जानू तात्या म्हणजे एक जिद्द, क्रिकेटची एवढी आवड, भयंकर लोकप्रिय जव्हारमध्ये. अजूनही तुम्ही जव्हारला जा, जानू तात्यांविषयी काय आदर असेल ना तुम्हाला बघायला मिळेल. जानू तात्या म्हणजे एक जिगरबाज. त्यांच्या मुलीनं जसं शिकवलं ना तसं ते क्रिकेटमध्ये सुद्धा जिगरबाज. एक मन मिळावं, दिलदार असा कसा असावा मित्र, जानू तात्यासारखा असावा मित्र. तर मी सुद्धा क्रिकेट खेळायचो. आम्ही क्रिकेट खेळता खेळता मी मोखाडाहून मग मी डहाणूला गेलो माझ्या गावी. डहाणूहून माझा मुलगा क्रिकेट खेळायला लागला मुंबईकडनं. आज माझा मुलगा सुद्धा रणजी ट्रॉफी मुंबईकडनं खेळतो. मी मुंबईला शिफ्ट झालो. तो सुद्धा आज इंग्लंडला आहे खेळायला गेल्या 2 महिन्याकरता. आणि माझी मुलगी स्ट्रक्चर इंजिनिअरिंग करते, ती सुद्धा आज मलेशियाला आहे. कॉलेज थ्रू मलेशियाला प्रोजेक्ट करायला गेलेली आहे. तर असे आम्ही मित्रमंडळ, आम्ही गरिबीतून वरती आलो. मी सुद्धा बोंबील विकलेले आहेत, सुके बोंबील विकलेले आहेत मी सुद्धा दुकानात बसून. आम्ही अशी गरीब परिस्थिती काढलेली आहे. जाणून जाते आमची परिस्थिती गरीबाची. अनिल तांबोळे सुद्धा, त्यांची सुद्धा परिस्थिती गरीबाची होती, परंतु आम्ही जिद्द सोडली नाही. आणि जाणून जात्या तुम्हाला माझ्या ह्या कुटुंबाकडनं लाख लाख शुभेच्छा आहेत की तुमचं आयुष्य निरोगी आणि सुख समृद्धी जावं अशी देवाकडे प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. श्री जनार्दन हले यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जानू आणि मी एकाच दिवशी, कालच्या दिवशी रिटायरमेंट आमचं दोघांचं झालेलं आहे. आणि त्याच्या प्रित्यर्थ आज त्यांनी 1 तारीख वाढदिवसाची आहे म्हणून तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जानूच्या बाबतीत बोलायचं झाल्यानंतर, जानू हा पहिल्यापासून आम्ही एकत्र राहायचो. क्रिकेट असू दे, कुठला काही कार्यक्रम असू दे, शरद जायचं, खेळूया, काहीतरी खेळूया, काहीतरी करूया आपण, काही नाही ते. आतापर्यंत सुद्धा तो बदली झाली, माझी बदली झाली, तरी पण त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर मला फक्त बोलवणार, शरद जे शरद आहे. म्हणजे असं थोडंसं मला वाईट वाटते की ह्यामध्ये थोडंसं जानूला थोडंसं एक दुखापत झाली. आणि त्याच्यामधून तो ईश्वरकृपेने, भले कोणी असू दे काही नाही, ईश्वरकृपेने तो व्यवस्थित झाला. त्यांना त्यांची साथ मिळाली, त्यांच्या कुटुंबाची साथ मिळाली. आणि तो आज आपल्या ह्याच्यामध्ये आज आवर्जून सांगतो की शरद, मला फोन करून सांगितलं आज वाढदिवस आहे, राग मानू नको, मी तुला फोनवर सांगतोय, तू ये म्हणजे येच. आणि वाढदिवसाच्या जनार्दन हले तुला माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मग आता प्रोग्रामला आपण सुरुवात करूया. तर हा प्रोग्राम आपण पप्पांच्या 50th बर्थडे आणि रिटायरमेंटसाठी आयोजित केला आहे. तर तुम्ही सगळे आलेत आणि या प्रोग्रामची शोभा वाढवलीत, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि आपण करूया सुरुवात. हॅलो हॅलो बाबा.
हॅलो हॅलो 58 आहेत ना 58 दिवे लावून जानोप्पा म्हणजे सर्वांचे प्रिय ओवाळणी केलेली आहे आणि त्याला खरोखरच मनपूर्वक सर्वांनी धन्यवाद द्यायचा आहे आणि आभार खरंच. आणि आता त्यांच्या जीवनातील जो काल झालेला आहे आणि विजयदादा चौलकर, पंडित दादा चौलकर तसेच आपले मान्यवर की जितूदादा, भास्करदादा खरंच सर्वांनी जी उपस्थिती लावलेली आहे तसेच क्रिकेटचे दुनियातील आपण म्हणतो की दोस्ती दुनियातला राजा माणूस खरंच आणि तो राजाच होता आणि राजासारखाच राहिला आणि खरंच देवाने सुद्धा त्याच्यावर कृपा केलेली आहे. मित्र जनार्दन झाले यांचा 58वा वाढदिवस आणि त्याने मदत सुद्धा केलेली आहे. पण त्यांच्या विशेष म्हणजे काय माहितीये असू द्या. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. बार बार तुम ये आए, बार बार तुम ये आए, तुम जियो हजारों साल. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. खूप सुंदर एक नजारा आहे की खरंच या अर्धांगिरीने आपल्या नवऱ्यासाठी आयुष्य पूर्ण घातलं. खरंच तिच्या डोळ्यातून असू गाऊन खरंच खूप एक सुंदर एक क्षण पाहायला भेटला. असो पुढच्या वाटचालीसाठी जानोप्पाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्याला जे आधारपणात आलेलं आहे त्यासाठी देवाने तुम्हाला जे दीर्घायुष्य दिलंय त्याच्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. आणि मुलांनी जे तुझ्यासाठी केलेलं आहे त्याच्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. Enjoy the years.